मैं कपड़े की दुकान में काम करती, मेरे को है 4,000 पगार, फिर भी उसमें से मैं कटा सिल कर कर मेरी बच्ची को यहाँ तक ले मैं। बहुत खुशी हो रही है, इतना नाम हो रहा। देशात नीट परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला। याच्यामध्ये सोलापूरच्या संजय गांधी झोपडपट्टी क्रमांक 2 या वस्तीत राहणारी अल्फिया मुस्ताफा पठाण या मुलीनं घवघवीत असं यश प्राप्त केलं। खरं झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या या मुलीनं 720 पैकी 617 मार्क गुण मिळवलेले आहेत। 617 मार्क तुम्हाला मिळालेले आहेत। कशा पद्धतीनं तुम्हाला वाटलं की डॉक्टर व्हायचं, कधी ठरवलं होतं हे? मी जेव्हा 8वी 9वीत होते तेव्हा मला डॉक्टर व्हायचं आहे, हा मी म्हणजे नक्की केलं होतं की आता डॉक्टरच व्हायचं आहे। मला अगोदर नीट परीक्षेबद्दल माहिती नव्हतं। 9thमध्ये असताना एका सरांनी सांगितलं होतं की डॉक्टर होण्यासाठी ही परीक्षा पास व्हावी लागते, तर मी तेव्हाच ठरवले की आता पहिल्या अटेम्प्टमध्येच ही परीक्षा पास करून दाखवायचं। आता वय काय वय? आता माझं 17 वर्ष कंप्लीट झालं आहे, 1 महिना झालं कंप्लीट। वय विचारण्याचं कारण असं आहे, कारण अल्फिया 12वी परीक्षा पास होऊन 1 वर्ष झालेलं आहे। 1 वर्ष आधीच तू 12वी परीक्षा पास झाली होती। CET मध्ये तुला किती मार्क पडले होते त्यावेळेस? 97.33% तिचं ॲडमिशन लवकर झालं, त्यामुळं नीट परीक्षेसाठी ती क्वालिफाय देखील नव्हती मागच्या वर्षी। काय झालं होतं तो प्रसंग पूर्ण सांग। मला शाळेत खूप लवकर घातले होते। जेव्हा अलगत मी 2 वर्ष आणि 2 महिन्याचे होते तेव्हाच मी LKGमध्ये ॲडमिशन घेतले आणि ती प्रोसिजर म्हणजे पुढं काय झालं नाही, असं काय कधी हे रेस्ट्रिक्शन आलं नाही की शिक्षण थांबावं लागलं। 12th पूर्ण झालं। अवघ्या 16 वर्षातच माझी 12th संपली। मग नीट वर्षासाठी 17 वर्ष नीट एक्झामसाठी 17 वर्ष क्वालिफाय लागते तर, आणि माझे ते पूर्ण नव्हते 17 वर्ष, म्हणून मी 1 वर्ष ड्रॉप घेतला आणि 17 वर्ष कंप्लीट होताच नीट एक्झाम दिली। CETला किती मार्क पडले होते? CET पण दिली होती? हां, गेल्या वर्षी दिली होती। त्याला किती मार्क होते? 97.33% आले होते। तुला इंजिनियर सहज होता आलं असतं, इंजिनियर व्हायचंच नव्हतं का? नाही, डॉक्टरच व्हायचं होतं आणि मी PCB ग्रुपची CET दिली होती, तर नर्सिंग किंवा फार्मसी मेडिकल लायसन भेटलं असतं, पण मला त्या फील्डमध्ये जायचं नव्हतं, मला डॉक्टरच व्हायचं होतं। फक्त स्वतःला टेस्ट करायचं होतं की किती मार्क मिळतात म्हणून CET दिलेली? हां, फक्त म्हणून CET दिली होती की नीट एक्झाम देण्या अगोदर अनुभव यावं की सरकारी परीक्षा कशी असते, त्याच्यासाठी थोडा कॉन्फिडन्स पण लागतो, म्हणून मी CETची एक्झाम दिली। मग नीटची तयारी कशी केली? कशा पद्धतीनं अभ्यास असायचा? किती तास अभ्यास करायची? काय करायचं? अभ्यास असं कधी म्हणजे मोजून केले नाही, फक्त दिवसभर अभ्यासच करायचे। अभ्यासाशिवाय कधी दुसरं काय केले नाही, जेवढा टाइम होईल तेवढं फक्त अभ्यासच करायचे। लक्ष काय असणार आहे, काय करायचं? कारण 617 मार्क आहेत। फर्स्ट प्रेफरन्स काय असणार आहे? कुठं करायचं आहे? MBBS करायचं आहे? हां, MBBSच करायचं। कुठं करायचं काय ठरवलं काही कॉलेजवर? आणि कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट अजून काढली नाही, कुठं भेटेल तिथं चालेल मला, फक्त गव्हर्नमेंट सीट भेटायला पाहिजे। अल्फियाचे विशेष कौतुक यासाठी आहे की अल्फियाचे हे वडील आहेत आणि त्याच्या आई आहेत। अल्फियाचे वडील मुस्तफा पठाण यांचा मदरशातून शिक्षण झालेलं आहे आणि आई देखील 9वी पास आहेत। मात्र आपलं शिक्षण कमी झालं असलं म्हणून मुलाचं शिक्षण कुठं थांबू नये, यासाठी या दोघांनी ठरवलं की उच्च शिक्षित दोघा मुलांना करायचं आहे। अब्रार त्यांचा मुलगा आहे, तो देखील आत्ता 10वी पास झाला आणि त्याला देखील 80% जास्त मार्क या 10वी परीक्षेत मिळालेले आहेत। मुस्तफाजी, तुमचं मदरशातून शिक्षण झालं आहे, पण मुलांना शिक्षण हे जे आहे ते आत्ताच्या पारंपरिक माध्यमांमध्ये शिक्षण घेण्याचं तुम्ही ठरवलं, काय नेमकं कारण होतं? नहीं, अभी फ़िलहाल तो कैसा शिक्षण ही महत्व है, ज़्यादा कितना हार्ड काम करेंगे उतना कमाई भी नहीं है। शिक्षण में आगे होता नाम होता करके शिक्षण शिकाय। अच्छा, तुम्ही काय काम करता आणि कसं मुलांचं शिक्षण कसं करता? मैं भाजी बेचता हूँ सुबह। अच्छा, सुबह भाजी बेच के 10 बजे तक काम के जाता हूँ बिगारी। अच्छा, कोबाई पेस 2 काम करता हूँ। अच्छा, अभी ये जो घर है वो आपने रेंट पे लिया हुआ है? हाँ, किराए पर लिया है। अच्छा, आई देखील त्यांच्या आहेत। तुम्ही खरं तर ठरवलं होतं तुमच्या मनात, तुमच्या भावाच्या तुमचे जे भाऊ स्वर्गवासी झाले त्यांची इच्छा होती की त्यांची भाची डॉक्टर झाली पाहिजे? हो, तिची इच्छा होती म्हणून, आणि तिने पण ही केली ना, मी करू शकते म्हणून तिला पण तिने म्हणत होते आई मी करणारच। मी बोली मैं पाठिंबा आहे तुझे, तेरे पीछे है मैं, तू डरू नको, मैं करती जो भी लगेगा। और पंकज सर उसको बहुत सपोर्ट हुए, हर चीज़ को पंकज सर उसको सपोर्ट करे कि रन दे, उन्हें होशियार है, उसकी मेमोरी बहुत अच्छी है बोलकर उन्होंने एकदम साथ दिया उसको भी। उनका भी आभार बहुत है मेरे पर। कैसा लग रहा है अभी, क्योंकि पूरे सगळ्या मोहल्ल्यामधली ही पहिली डॉक्टर असेल कदाचित जी MBBS होणार आहे? बहुत अच्छा लग रहा है एकदम ऐसा। तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय मला।
हे खरं तर एखाद्या आई वडिलांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल की आपण शिकलो नसलो तरी आपली मुलं शिकावेत आणि ती उच्च शिक्षित व्हावेत. त्या स्वतः कापडाच्या दुकानात, तुम्ही कापडाच्या दुकानात कामाला जाता? मैं कपड़े की दुकान में काम करती, मेरे को है 4,000 पगार, फिर भी उसमें से मैं कटा सिर कर कर मेरी बच्चे को यहाँ तक ले. काय आत्ता भावना तुमच्या डोळ्यात असं राहिले? बहुत खुशी हो रही है, इतना नाम हो रहा. काय एखाद्या परिवाराच्या आयुष्यात हा इमोशनल क्षण असतो. आपली मुलं, आपण जरी शिक्षण झालेलं नसलं तरी मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं असं कुटुंबांची इच्छा असते आणि अल्फियाच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत आहे. संपूर्ण कुटुंब इथं उभं आहे आणि सगळेजण, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. खरं तर मलाही त्या इमोशनल्समध्ये मी देखील सहभागी होतो, कारण एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जिथं राहण्या खाण्याची पंचायत असते, जिथं 2 वेळेचं जेवण कसं मिळवायचं याची स्पर्धा असते, अशा काळामध्ये मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, तेही डॉक्टर होण्याचं स्वप्न अल्फियाच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळे ते कुटुंबाचे आनंदाश्रू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.